रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर महामार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला। दाभिळ गावाजवळ स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळली। या भीषण दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील 18 ते 30 वयोगटातील तरुण शुक्रवारी कोकण सहलीसाठी दापोलीतील हरणे येथे गेले होते। 2 दिवस सहलीचा आनंद घेतल्यानंतर रविवारी पहाटे ते परतीच्या प्रवासाला निघाले होते। मात्र आंबेनळी घाटातील दाभिळ गावाजवळ आल्यानंतर चालकाच्या वाहनावर नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। गाडी दरीत कोसळताच सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, उत्कर्ष शिंगटे, अनिल शिंगटे, नितीन नायकोंडे यांचा मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह सह्याद्री ट्रॅकर्स, प्रताप सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स, महाड येथील सिस्पे संस्थेची बचाव पथके आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। बचाव पथकाने रात्रीच्या दोरीच्या साह्याने दरीत उतरून शोध मोहीम सुरू केली। त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले। या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव गावावर शोककळा पसरली आहे। सहलीचा आनंद काही क्षणात दुःखात बदलल्याने गावातील वातावरण हळहळून गेले आहे। अनेकांच्या घरातील तरुण मुलाचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। सहलीचा आनंद क्षणात विरला। कोकण सहलीसाठी गेलेले हे सर्व मित्र अत्यंत उत्साहात होते। 2 दिवस आनंदात घालवल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले होते। मात्र नियतीने वेगच काही ठरवले होते। पहाटेच्या अंधारात घडलेल्या या दुर्घटनेनं 8 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सहलीचा आनंद, मित्रांची साथ आणि आयुष्याची स्वप्ने एका क्षणात संपली। वेग आणि निष्काळजीपणा कधीही जीवघेणा ठरू शकतो। सुरक्षित वाहन चालना हीच प्रत्येक कुटुंबाची खरी जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।